ओके, बघा आता. The escape velocity from Earth surface is 11 किलोमीटर पर सेकंड दिले. एस्केप वेलॉसिटी. आणि एस्केप वेलॉसिटी तो विचारलंय प्लॅनेटवर विचारलंय. मग प्लॅनेटला कंडिशन काय दिले? हॅव्हिंग ट्वाइस रेडियस अँड सेम डेन्सिटी ऑफ अर्थ. बरोबर. मग मी डेटा कसं लिहिणार बघा. एस्केप वेलॉसिटी ऑन अर्थ किती आहे? अर्थची एस्केप वेलॉसिटी 11 आहे. अर्थची रेडियस किती आहे? आर. आणि अर्थचं डेन्सिटी किती आहे? रो. राईट. प्लॅनेटसाठी फाइंड करायची आहे रेडियस किती आहे प्लॅनेटची. रेडियस ऑफ प्लॅनेट किती आहे जोशी? हे तर महत्वाचं आहे. एस हॅव्हिंग ट्वाइस रेडियस म्हणजे काय? 2r. अँड मीन डेन्सिटी इज रो. बरोबर. इज इट राईट? मग क्रिटिकल एस्केप वेलॉसिटी फॉर्म्युला काय? एस्केप वेलॉसिटी इज अंडर रूट 2 gm अपॉन r रेडियस. बरोबर. मग ह्यात रो नाहीच आहे. आपल्याला माहित आहे की मास किती असते अर्थचं? डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. मास इज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजे किती? 4/3 झाले ना. म्हणून सांगलोय मी कॉन्फिडन्सली. पाय आर क्यूब विसरू नका. मास ऑफ अर्थ किती? 4/3 पाय आर क्यूब. मग एस्केप वेलॉसिटी काय झाली बघा. फॉर्म्युला अजून एक झाला. 2 ओके जी एम किती आहे? 4/3 पाय आर क्यूब डिवाइड बाय आर. आणि त्यामुळे बघा लक्ष द्या आर क्यूब अपॉन आर किती येणार श्रद्धा? आर क्यूब अपॉन आर. आता बघा आर क्यूब अपॉन आर आणि त्याचा स्क्वेअर रूट आर. म्हणून मी साईडला लिहिलं आर. कसं आलं का? आलं काय? व्ही इज आर इन स्क्वेअर रूट 4 2 जा 8. 8/3 झालं. जी आहे तसं आहे. इथं डेन्सिटी पाहिजे होतं रो. हा जी आहे तसं आहे. पाय आहे तसं आहे. इंटू वॉट? दिस अ फॉर्म्युला in term of density. R square root of 8/3 V pi rho. क्लिअर? आता लक्ष द्या ह्यामध्ये डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. 4πg तर कॉन्स्टंट असते. म्हणजे एस्केप वेलॉसिटी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? रेडियस. मग तुमचं ऑप्शन काय येईल सांगा. 11 आहे तर डायरेक्ट आहे. डबल रेडियस झाली. बरोबर. डबल होणार एस्केप वेलॉसिटी. आन्सर काय? 22. एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचं नसतं. इज इट क्लिअर? गॉट इट? करा घ्या. त्यामुळे मी काय लिहिणार बघा. नेक्स्ट वी अर्थ नाही आपल्याला काय फाइंड करायचं आहे? प्लॅनेट अपॉन वी अर्थ. डायरेक्ट रिलेशन आहे आरपी अपॉन आर ई. आरपी किती आहे? 2r आहे. बाय आर गेट कॅन्सल. त्यामुळं वेलॉसिटी रिक्वायर्ड वेलॉसिटी प्लॅनेट इज
2 टाइम्स अर्थ म्हणजे आन्सर काय आलं 22 मीटर पर सेकंड, किलोमीटर पर सेकंड. ज्यांचा हा प्रॉब्लेम झालाय त्यांनी नेक्स्ट प्रॉब्लेम वाचायचा. कुठला? नंबर 40 प्रॉब्लेम वाचायचा. त्याला सगळं यामध्ये कोणाला डाऊट आहे?